नाही नाही म्हणूनसुद्धा मम्मीचा हा हट्ट मला काय पुरवावाच लागला. खूप हट्ट केला तिने ह्या गोष्टीसाठी आणि शेवटी मला तिच्यापुढे नतमस्तक व्हायला लागलं आणि त्यासाठीच मी आज रेडी होत आहे. खूप साधं सरळ सिंपल लूक केलेलं आहे आणि साधी सिंपल अशी साडी मी वेअर केलेली आहे, नेसली आहे. कारण की मला ॲक्च्युली साड्या तर अजूनही सुद्धा वेअर करता येत नाही, म्हणजे नेसता येत नाही. मग बऱ्यापैकी ही साडी तिला ब्लाऊज मॅच केला. ब्लाऊजसुद्धा त्या साडीवरचा नव्हता, कारण मी ती साडी अजून त्या साडीवरचा ब्लाऊज मी काही शिवलाच नाही आहे. तर हा हट्ट आहे तो जो मला पुरवायचा नव्हता, पण काय करणार आता. तर तिने माझं असं छानसं स्वागत केलं होतं. तर माझं म्हणण्याचा एवढंच उद्देश आहे की कुठपर्यंत आईवडिलांनी करायचं ना आपल्यासाठी, म्हणजे आपल्याला लहानाचं मोठं करा, आपले सगळे बोलतो ना आपलं शिक्षण, आपलं लग्न कार्यापासून सगळं करा. परत लग्न झाल्यावर पण काय त्यांना काय चेन नाही, की एकदा बोलतो ना तुमचं लग्न झालं म्हणजे आम्ही सुटलं, असं काहीच नाही. ते कधीच सुटत नाही आपले आईवडील. कारण लग्न झाल्याच्या नंतर पण मग काय, मग जर आपण प्रेग्नेंट राहिलं की मग आता ओटी भरण आहे, मग तुमच्या आईनी माहेरचे करतात, ओटी भरण माहेरच्यांनी करायचं, मग पहिलं बाळत पण माहेरच्यांनी करायचं, मग हॉस्पिटल चांगलं निवडा, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कराल, लाखो खर्च करा आणि मग त्याच्यानंतर मग बाळ जन्माला आलं त्याचा वारसा करून पण पाठवा सासरी, म्हणजे सगळं ऐतं द्या या सासरच्या लोकांना. तुम्हाला पटतं का? खरंच मला तर अजिबात नाही, कारण की मी बघितलेलं आहे. तर मग त्यांना माझं म्हणणं तेच आहे की बस नका काय करू, मला तर हे करूनच घ्यायचं नाही. का बरं असं की अधिक महिना आला म्हणून जावयालाच सगळं करायचं? सुनेबद्दल कुठले मास का नाही आहेत का? असं अधिक मास असं का नाही आहेत की सुनेसाठी करा, सुनेसाठी हे करा, सुनेसाठी ते करा? का नाही आहेत असं? कुठला तरी असं आहे की सण तो सुनेसाठी, सुनेची लाड करण्यासाठी आहे किंवा प्रथा आहे का? नाही आहे, मला तर नाही अजूनपर्यंत आठवत आहे. ह्याच्यामध्ये पण अधिक मासमध्ये जावयांना अंगठी करा, जावयांना हे करा, चांदीची वाटी द्या, चांदीचा चमचा द्या, काय नाही ते खरंच ना, ते मला अजिबात पटत नाही. तर कोणाला माझ्या ह्या बोलण्याचा राग आला तर सिरियसली सॉरी, पण माझं हे मत आहे. आणि खरंच तुम्हाला पटतं काय हे मत? खरंच नाही पडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की प्राची तू बरोबर बोलते. तर इथे माझी सगळी मावशी, माझी आजी, म्हणजे ही माझ्या मम्मीची बहीण, चुलत बहीण, म्हणजे चुलत मावशी, मग तिची मुलगी, म्हणजे माझी कझन, माझी बहीण, भाऊ, सगळे आम्ही एकत्र आलो होतो. मम्मीने त्यांनासुद्धा बोलवलं होतं, कारण की काही कारणास्तव ते इथे आले होते बदलापूरमध्ये आणि म्हणून मम्मीने त्यांना इथे बोलवलं. तर त्यानिमित्ताने त्यांची पण मम्मीने ओटी भरली, माझ्या काकीची ओटी भरली. ही आहे माझी काकी, म्हणजे माझ्या नानांची बायको. आता ही माझी काकी आहे, ती सगळ्यात लास्ट नंबर आहे, माझी मम्मी सेकंड नंबर आहे आणि अजून एक माझी काकी आहे मोठी, ही माझी आजी आहे, म्हणजे माझ्या चुलत मावशीची आई. आम्ही तिला काकूच बोलतो, आजी बोलत नाही. लहानपणापासून आम्हाला ती सवय झाली होती, ह्यांचंच बघून आम्ही शिकलेलो काकू बोलायला. तर चला, तर व्हिडिओ आवडला